नमस्कार मंडळी. तर ही आहे तेलपाट रानभाजी आहे. पावसाळ्यामध्ये रानामध्ये ही भाजी मिळते. त्याला तेलपाट बोलतात आमच्याकडे. काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत अशी. तर मी ना अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत तो पाला असतो तो पण मी मस्त बारीक चिरून घेतला आणि स्वच्छ धुवून घेतली. इकडे कांदा, मिरची आणि लसूण घेतलेलं आहे. बाकी याच्यामध्ये काहीच नाही टाकलेलं. आणि गॅसवर कढई ठेवलेली आहे. तर त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकते. तेल टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये कांदा, मिरची आणि लसूण जे ठेचून घेतलेलं आहे ना, हे सगळं टाकून घेतलं आणि कांदा मरी होईपर्यंत परतला. मस्त लालसर कांदा झाला ना की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. हळद एकदम थोडी टाकायची, जास्त नाही टाकायची. जास्त नाही लागत पालेभाजीला. मग मी थोडी अशी हळद टाकून घेतली आता. आणि मग धुतलेली भाजी पूर्ण टाकली. एकदम सोपी प्रोसेस आहे. काहीच लागत नाही याला. कांदा, मिरची आणि लसूण बस एवढंच लागतं. आणि त्याच्यानंतर थोडासा मीठ टाकला. परतली पूर्ण भाजी आणि थोडासा मीठ टाकला. चवीनुसार मीठ टाकून घेतला आणि पुन्हा परतली आणि त्याच्यावर झाकण ठेवलं. ही भाजी मी वाफेवर शिजवलेली आहे. पाणी वगैरे नाही टाकायचं आहे. फक्त वाफेवर शिजवून घ्यायची. 10 मिनटं लागतात भाजी शिजायला. भाजी अशी मस्त शिजलेली आता. आणि भाकऱ्या केलेल्या आहेत. भाकऱ्यांसोबत मस्त लागते भाजी. कोणतीही रानभाजी आहे ना, कांदा, मिरची आणि लसूण यावरच करायची. मी मस्त तेलपटची भाजी आणि भाकरी केलेली आहे. मस्त पाऊस पण पडतोय बाहेर आणि तेलपटची रानभाजी.